मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर भूमिका मांडली जाणे अपेक्षित असताना पुन्हा मुदत मागण्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाने नापसंती व्यक्त केली आहे। तसेच यापुढे पुन्हा मुदत देणार नाही असं स्पष्ट करून 7 डिसेंबरला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्रावर भूमिका मांडली जाणे अपेक्षित असताना पुन्हा मुदत मागण्यात असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने नापसंती व्यक्त केली आहे। तसेच यापुढे पुन्हा मुदत देणार नाही असे स्पष्ट करून 7 डिसेंबरला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सरकारला दिलेत। मागच्या सुनावणीच्या वेळी प्रतिज्ञापत्र दाखल करायचे आहे असे सांगून राज्य सरकारने तसेच आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिकादारांनी मुदत घेतली होती। खंडपीठाने 13 ऑक्टोबर पर्यंत सुनावणी तहकूब केली होती। गुरुवारी पुन्हा विशेष सुनावणीस आला असता सरकारतर्फे ज्येष्ठ वकील विजय थोरात व रवी कदम यांनी आणखी थोडा अवधी देण्याची विनंती केली आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकारचे प्रतिज्ञापत्र जवळपास तयार आहे, परंतु आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी सरकार काही आकडेवारी जमवत आहे। मराठा समाजात विविध जाती आहेत। पूर्वी देशाच्या जनगणनेत नागरिकांच्या जातीची नोंदही केली जात होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तेही बंद झालंय। त्यामुळे आवश्यक आकडेवारी जमवण्यात आम्हाला अडचण येत असून याकरिता विविध संस्थांची मदत घ्यावी लागतीये। प्रतिज्ञापत्रासोबत ही आकडेवारी मांडायची असल्याने थोडा अवधी हवा आहे असं म्हणणं राज्य सरकारने मांडलंय।